तसं मताचं नाही काय बरं का, जो काम करेल त्याच्याच माग आहे आमचं मतदान, जो योग्य काम करेल त्याच्या माग. विटे गावामध्ये कुणी काम केलेले आहे आतापर्यंत चांगलं? आता सध्या किरण लांबट्याने काम केले बुवा सध्या. काय आहे त्याच्याबद्दल? माझं मत तर डॉक्टर किरण लामटे यांनाच आहे. आपल्या सध्या मी तुम्हाला म्हणायचं की डॉक्टर किरण लामटे हे निवडून. समोर बोर्ड आहे. अच्छा, घड्याळ. ओके. तर कोलटेंबी गावामधून सर्वात जास्त मताधिक्य कोणाला असू शकतं, काय वाटतं तुम्हाला? त्यांनाच कदाचित असू शकतात. डॉक्टर किरण लामटेला. विकास डॉक्टर किरण लामटेने केला, पण आदिवासी समाजाचा एक युवा नेता मारुती मेंगळ साहेब हे सुद्धा त्यांचा प्रचार चालू आहे, त्यांना पण लय लोक ओळखतात. एकंदरीत परिस्थिती काय आहे सध्या? कोणाची इथे हवा आहे, कोणाची चर्चा होत आहे? असं दोन माणसांची हवा आहे, भांगरे आणि वैभव पिचड. वैभव पिचड आणि भांगरे या दोघांच्या हवा. गावात जाते. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येऊ शकतं किंवा कोण काम करू शकतं तुमच्यासाठी? चांगला उमेदवार कोण वाटतं? आम्हाला वाटतं वैभव पिचडच. वैभव पिचड निवडून यावं असं वाटतं. चर्चा इथे चालू आहे, कोणाचं वातावरण आहे इथं? सध्या तरी वैभवचीच चर्चा जास्त चालू आहे या एरियामध्ये. तुम्हाला काय वाटतं, कोणता नेता निवडून यावा ह्या वेळेला? मग ते वैभव यावं. वैभव यावा असं तुम्हाला वाटतं निवडून? निवडायचं तसं नाही, पण मग अपेक्षा आहे का तरीवाला येईल बस. सध्या तर वैभवची चर्चा वैभव चर्चा. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येऊ शकतं? शक्यतो तरी भाऊंची गॅरंटी. वैभवची गॅरंटी निवडून यावं म्हणून. वनवे असं नाही काही, एकच आहे सर्व, जेवढे आहे ते आपलेच. सगळे आहेत ते आपलेच आहेत. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला लाडका चॅनल गावकरी न्यूज. मित्रांनो, निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये सामान्य जनतेचं मत नक्की कोणाला आहे, सामान्य जनतेच्या मनामध्ये नक्की काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण अगदी प्रत्येक घरामध्ये, शेतामध्ये जाऊन लोकांची प्रतिक्रिया घेत आहोत. त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, कोण निवडून यावं ही त्यांची अपेक्षा आहे. या ठिकाणी शेतीमध्ये काम करणारे कामगार आहे, टोमॅटो तोडतायत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचं मत नक्की कुणाला आणि त्यांच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे यासोबत. तर नमस्कार. नमस्कार. तुम्ही बघू शकता दादाच्या पाठीवर स्टिकर आहे तांबाची गोल आहे. आणि कमरेला टोमॅटोची गोण आहे. टोमॅटो तोडताना सुद्धा प्रचार करतात. दादा, नाव काय तुमचं? डावळा चंद उघडे, गाव? ठाकरवाड विटे. विटे ठाकरवाडीचे आहेत. सध्या प्रचाराची चांगलीच रणधुमाळी चालू आहे. तुम्हाला काय वाटते, कुणाला मत दिलं पाहिजे आणि तुमच्या गावामध्ये असो किंवा विकासाच्या मुद्द्यावर असो कुणाला मत दिलं गेलं पाहिजे? तसं मताचं नाही काय बरं का, जो काम करेल त्याच्याच माग आहे आमचं मतदान, जो योग्य काम करेल त्याच्या माग. विटे गावामध्ये कुणी काम केलेले आहे आतापर्यंत चांगलं? आता सध्या किरण लांबट्याने काम केले बुवा सध्या. किरण लामटेंनी काम केलेले आहेत. तर सध्या आता तुम्हाला माहिती आहे उभे आहेत किरण लामटे पण आहेत, त्याचबरोबर अमित भांगरे पण आहेत, वैभव पिचड पण आहेत. तर तुम्ही ह्या वेळेला तुमचं मत कोणासोबत असणार आहे? जो कार्यकर्ता म्हणजे नेहमी लोकात वावरतो त्यांच्या बरोबरच आमचं मत राहील. मग तो कोणी असो कोणी असो. नाही सांगतो. अगदी अगदी नाही, तुमचं मत कुणाला हे विचारण्याचा अधिकार मलाही पण नाही. ते गुपितच असावं आणि जो काम करेल त्यालाच तुमचं मतदान असावं असं तुम्हाला वाटतं. आज तुम्ही शेतामध्ये काम करताय आणि पाठीमागे तुम्ही घड्याळाचं हे पण लावून फिरताय. दरवाजा लावायला जागा नाही राहिली त्याच्यामुळं मग दरवाजांना लावायला जागा नाही म्हणून. हा शार्ट बाकी पण आहेत मित्र, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या टोमॅटो तोडत आहे. टोमॅटो तोडता यांचा प्रचार पण चालू आहे. मित्र, नाव काय आपलं? सचिन उघडे. सचिन उघडे. गाव तुमचं? विठे. विठे गावाचे. काय वाटतं तुम्हाला ह्या वेळेला निवडणुकीची जी हवा चालू आहे ह्या वेळेला कोण निवडून येऊ शकतं? आता ज्याने कामं केलेले तेच निवडून येऊ शकतो. कुणी कामं केली? आता किरण लामटे आहे. किरण लामटे निवडून येते असं मला वाटतं. बरोबर. टोमॅटोला बाजार किती आता? टोमॅटोला बाजार 500-600 रुपये जाळी आहे. 500-600 रुपये झाले. तुमचा व्यवसाय काय आहे घरी शेतामध्ये? मजुरी. मजुरीच करता तुम्ही. तर मजुरांसाठी म्हणजे तुम्ही जे शेती काम करताय यातून तुमची उपजीविका चालत असते. तर यामध्ये आता तुमच्यासाठी कोण चांगलं काम करू शकतो असं तुम्हाला वाटतं? मला किरण लामटेच काम करू शकतं असं वाटतं. बरं चला, या माझ्या नक्की यांचं मत कुणासोबत आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे अकोले तालुक्याची. नाव काय दादा आपलं? बोला बोला बोला.
गोरख उघडे. कुठच्या आहात तुम्ही? विठाच्या आहेत. काय वाटतं ह्या वेळेला कोण निवडून येऊ शकतं? हां, कोण निवडून येऊ शकतं ह्या वेळेला? कुणी येऊ शकते. तुम्हाला काय वाटतं कुणी कोण चांगलं काम करू शकतं निवडून आल्यानंतर? बोला बोला बोला. नाही, काहीच वाटत नाही दादांना. ठीक आहे, लोक टोमॅटो तोडतायत. हे सगळे शेतमजूर आहेत आणि मजुरी करून आपलं उपजीविका भागवतात. त्यांनाही पण कुठेतरी वाटतं की तालुक्याचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर हे पण जे शेतमजूर आहे यांना पण काहीतरी यांना सहकार्य मिळावं आणि यांना कुठेतरी या सहकार्याने यांना पण उभं राहता यावं. विटे गावामधल्या एका डेअरीमध्ये आपण आहोत. तर मित्र, नाव काय आपलं? निखिल गोपीनाथ मेंगा. तर निखिल, सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल ह्या वेळेला? एवढं नाही सांगता येणार कारण सगळ्यांचा हे चालू आहे. सगळेजण प्रचार कर राहिले जोरात ना. सगळेजण प्रचार करत आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या ज्यांनी विकास केला किंवा तुम्हाला असं वाटतं की जो तुमच्यासाठी उभा राहू शकतो किंवा तुम्हाला असं वाटतं की हा आपला माणूस आहे, असं तुम्हाला कोण वाटतं की कोणाला मत दिलं पाहिजे? तर असं तर नाही कोण वाटत कारण विकास डॉक्टर किरण लामटेंनी केला. पण आदिवासी समाजाचा एक युवा नेता मारुती मेंगा साहेब हे सुद्धा त्यांचा प्रचार चालू आहे. त्यांना पण लय लोक ओळखतात. मारुती मेंगा साहेब पण उभे आहेत. ते पण गावोगावी फिरत आहेत, पायी दौरा करतायत. तुम्हाला काय वाटतं त्यांना मत दिलं पाहिजे? हो, कारण ते ना आदिवासी समाजाच्या प्रत्येक म्हणजे सुखादुःखात सहभागी होतात. ते मोठमोठाले आदिवासींच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये हे उभे राहतात म्हणून त्यांना मत दिलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? हो. ओके. या ठिकाणी ताई पण आहेत एक. ताई, तुम्हाला काय वाटतं सध्या बघा महिलांसाठी काही योजना पण सुरू आहेत, पण प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की जो माणूस आपल्यासाठी उभा राहील आणि जो व्यक्ती आपल्या तालुक्याची प्रगती करेल तर त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. आपलं मत काय आहे त्याच्याबद्दल? माझं मत तर डॉक्टर किरण लामटे यांनाच आहे. कारण त्यांनी भरपूर आतापर्यंत त्यांच्या हातात नव्हतं, पण तरी पण त्यांनी ह्या निळवंडे गावातून पाणी जे खाली शेतकऱ्यांसाठी दिलं किंवा हे रस्ते बांधकाम जेवढं आहे तेवढं गावोगावी त्यांनी कार्यालय झाले, स्मशानभूमीसाठी झालं, जेवढं काम केलं. लाडक्या बहिणीसाठी हे स्पेशल काम आहे त्यांचंवालं. तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला का? हो, मला नक्कीच मिळाला. आमच्या घरात आम्ही 3 व्यक्ती आहे. आम्ही तिघींना पण या लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला. तिघींना पण लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला. दिवाळी तुमची गोड झाली तर? आमची दिवाळी गोड झाली आणि आमच्या घरातून सगळ्यांचं मत डॉक्टर किरण लामटे यांनाच राहील. डॉक्टर किरण लामटे यांनाच आपलं मत राहणार आहे. दादा, आता चांगली रणधुमाळी चालू आहे. अकोल्यामधून जवळपास 9 रंगी लढत चालू आहे सध्या. तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेला कोणाला मत दिलं पाहिजे आणि तुमच्या मनाने कोण निवडून येऊ शकतो ह्या वेळेला? ज्यांनी विकास केला आहे अकोल्याचा आणि आपण बघून राहिलो का काही प्रमाणात विकास होऊन राहिलेला आहे आणि त्याच उमेदवाराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे हीच अपेक्षा आहे आमची. तुमच्या मतानुसार कोण निवडून यायला पाहिजे? आता विकास कोणी केला हे समोर आहेच आहे आपल्या सध्या. तुम्हाला म्हणायचं की डॉक्टर किरण लामटे हे निवडून? समोर बोर्ड आहे. अच्छा, घड्याळ. हां, ओके. तुमचं गाव कोणतं? आमचं रुंबोडी. आमचा इथपर्यंत रुंबोडी गावचा एरिया आहे. हा, इथून पुढे इठा चालू होते. अच्छा, इथून पुढे विठा चालू होतं. तर तुम्हाला काय वाटतं रुंबोडी गावामध्ये सर्वात जास्त मताधिक्य कोणाला असू शकतं? ॲक्च्युली रुंबोडी गावाने किरण लामटेंना निवडून देण्याचा अगोदरचा जो हे केला होता एक आहे का त्यांनी जे काही माणसं सांभाळायला पाहिजे होती सांभाळली नाही त्यावेळेस हा सगळ्यांचाच आरोप आहे. तरी पण त्यांनी ते आता विकासाच्या कामातून बऱ्यापैकी त्यांनी हे करून दाखवलेले आहे. लोकही म्हणतात आता विकास जो करतोय त्याला दिलं पाहिजे आपण मतदान. तुमचं म्हणणं आहे की लामटे साहेबांनी कार्यकर्ते नाही सांभाळले पण विकास कामं खूप केले असं म्हणायचं तुम्हाला? कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा जे काही त्यांनी मी सुद्धा 500 रुपये दिले होते आमच्या गावात जेव्हा जे जुळी घेऊन फिरायला लागले 500 49 100. पण जनरली ते सगळं लक्षात आलं का त्यांनी ते सांभाळलं नाही. ते तरी पण जे काही विकास आता आमच्या मंदिरांना वगैरे कुठेही आहे जिथं त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे आताच्या काळामध्ये. त्यामुळे तेच निवडले असं तुम्हाला? ओके. इथे ताई पण आहे एक. ताईंना विचारूया आपण. ताई, तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेला कोण निवडून येऊ शकतं अकोले तालुक्यामधून? हो, किरण साहेब लामटे. किरण साहेब लामटे निवडून. तुमचं गाव कोणतं? तशी मी इथे पाहुणे आले पण मग
कोलटेंबे आमचं गाव कोलटेंबे हे गाव आहे. कोलटेंबे गावामध्ये सर्व जास्त काम केलेले आहेत त्यांनी. तिथे पण हो काम रस्त्याचं काम चालू आहे सध्या. रस्त्याचं काम हो चालू आहे. चालू आहे. आणि त्यात तुम्हाला लाडक्या बहिणीचा पण लाभ मिळाला वाटतंय. चेहऱ्यावरून हसवून वाटतंय भेटलाय लाडक्या बहिणीचा लाभ. दिवाळी गोड झाली तर. तर कोलटेंबे गावामधून सर्वात जास्त मताधिक्य कोणाला असू शकतं काय वाटतं तुम्हाला? त्यांनाच कदाचित असू शकतात. डॉक्टर किरण लांडेला. तुमचं मत कोणाला देणार आहे तुम्ही? ते गुपित असणार आहे. चालेल. आतमध्ये काही मुलं पण बसलेले आहेत, त्यांना पण विचारूया आपण त्यांचं ह्या वेळेला मत कोणाकडे असणार आहे किंवा अकोले तालुक्यामधून कोण निवडून येऊ शकतं याबद्दल आपण विचारूया. तर इथे मित्र आहेत दोन. दादा नाव काय आपलं? संदेश. संदेश. गाव कोणतं आपलं? विटेज ठाकरवाडी. विटे ठाकरवाडी. विटे ठाकरवाडीमधून तुम्हाला काय वाटतं कोणाला जास्त मताधिक्य मिळू शकतं? लामटे साहेब. लांबटे साहेबांना. कशामुळे त्यांना मताधिक्य मिळू शकतं असं तुम्हाला वाटतं? त्यांनी या 3 वर्षात भरपूर कामं केलं त्याच्या. 3 वर्षामध्ये भरपूर कामं केलेत. ओके. तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? किरण लामटे. डॉक्टर किरण लांबटे निवडून येऊ शकतं असं वाटतं. अच्छा, तुम्ही टी शर्ट पण आमदार म्हणून ते टी शर्ट घातलेलं आहे. तर प्रचार चालू आहे तुमचा. तर चालेल चालेल ठीक आहे. मित्रांनो, आपण आता पाडळणे गावात आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे आता भाताची याला काय म्हणतो आवणी भाताची कापणी चालू आहे भाताची आता. तर इथे शेतकरी पण आहे, शेतमजूर पण आहे आणि अकोले तालुक्यात सगळ्यात मोठा जो वर्ग आहे तो शेतकऱ्यांचाच आहे. हे तालुका जो आहे तो शेतकऱ्यांचाच आहे. तर शेतकऱ्यांचं नक्की ह्यावेळेला जी निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, या रणधुमाळीमध्ये शेतकऱ्यांचं नक्की काय कल आहे, शेतकऱ्यांना नक्की काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत काका आहे. काका आपलं नाव काय? माझं विठोबा तळेकर. तळेकर काका, आता बघा रणधुमाळी चालू आहे. शेतकऱ्यांनी मागे अनेक काही गोष्टी सहन केल्यात. काही गोष्टींना बाजार नव्हता, तर मध्ये काही भाजीपाल्यांना पण एकदम बाजार वाढला. तर आपण सध्या इथे पाडळणे गावामध्ये काय परिस्थिती आहे? नाही, आता अशी परिस्थिती आहे पाडळणे गावामध्ये जवळजवळ 90% मजूर आहेत. 90% हो. पण माशी मजुरांना ना बाहेर जावं लागत. अच्छा. कशालाच बाजार नसल्यामुळं इथले शेतकरी स्वतःच्या बासे कोणाला मदत करून कामं करतात. पण मजूर द्यायला सुद्धा शेतकऱ्याकडे पैसा नाही, अशी परिस्थिती होती बाजार नसल्यामुळं. पाडळण्यामधले खूप सारे जे शेतमजूर आहेत ते गाड्यांमध्ये बसून बाहेरच्या गावांमध्ये पण जातं. ही परिस्थिती बरोबर ना? तर आता निवडणुकीची रणधुमाळी आहे, तर तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून यावं? आता इथं असं आहे, इथं संमिश्र असल्यामुळे काहीच सांगू शकत नाही. सगळं संमिश्र आहे. तुमचा आवडता पक्ष कोणता आहे? नाही, पक्ष माझा तसा राष्ट्रवादीची. राष्ट्रवादीचे दोन राष्ट्रवादी. तुमचं कोण? मग शरद पवार. शरद पवार तुमचा आवडता पक्ष आहे. पाडळणे गावची एकंदरीत परिस्थिती काय आहे सध्या? कोणाची इथे हवा आहे, कोणाची चर्चा होते? असं 2 माणसांची हवा आहे, भांगरे आणि हे वैभव पिचड. वैभव पिचड आणि भांगरे या दोघांची हवा आहे. तर आता सध्या जे लहामटे आमदार आहेत, तर त्यांनी पाडळणे गावासाठी चांगला निधी दिलेला असं ऐकलं जाते. काही विकास कामं झालीत का? नाही, झालेत 1-2. पण मग अशी ठराविक वाडी वाचते लोकांचे लय हाल आहे. रस्त्याचे, पाण्याचे, तिथल्या योजना बरोबर झाल्या नाही. जी जलजीवन मिशनची जी बंदच पडले, बंद पडली, सगळं त्याचा काहीच लाभ नाही झाला. लाभ नाही. सगळे पाईप गाडून पडले. रस्त्याने कुठेतरी पाईप पडेल. काम 6 महिने झाले बंद आहे. असं म्हणजे पाडळणे गावामध्ये सध्या अमित भांगरे आणि वैभव पिचड यांची सध्या चर्चा चालू आहे. ताई, नाव काय तुमचं? ज्योती योगेश तळेकर. ज्योतिताई, तुम्हाला काय वाटतं अकोले तालुक्यामध्ये कोणाची चर्चा आहे सध्या? म्हणजे घाबरताय बोलायला. तुम्हाला ते आता ज्या मध्ये योजना आल्या महिलांसाठी, त्या योजनेचा लाभ भेटला का? हो भेटला ना. भेटला लाभ? तुम्हाला भेटला का लाभ? हा भेटला. तुम्हाला काय वाटतं इकडे कोणाची चर्चा आहे सध्या? आपण आता काय गावातच जाते नाही, आता आपल्याला काय माहिती एवढं. तुम्ही गावातच जाते. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं किंवा कोण काम करू शकतं तुमच्यासाठी? चांगला उमेदवार कोण वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं वैभव पिचडच. वैभव पिचड निवडून यावं असं वाटतं. पाडळणे गावामध्ये काय परिस्थिती आहे, जे आता निवडणुकीचं वारं चालू आहे, याच्यामध्ये पाडळणे गावामध्ये नक्की चर्चा कोणाची, यासाठी आपण इथे आलो आहोत. या ठिकाणी आपण एका दुकानामध्ये आहोत. इथे विचारूया आपण, काही इथे व्यक्ती बसलेले आहेत, दुकानदार आहेत, यांना विचारूया यांचं नक्की पाडळणे गावामध्ये चर्चा काय चालू आहे. या माझ्यासोबत. तर नाव काय आपलं? विश्वास तळेकर. विश्वास तळेकर. सध्या निवडणूक लागलेली माहिती आहे तुम्हाला ना? तर दादा, सध्या पाडळणे गावामध्ये काय हवं आहे, कोणाची चर्चा चालू आहे? आता काय सांगताय ना दादा? तुमचा आवडता पक्ष कोणता आहे? आमचा आवडता पक्ष आता काय? हां, तुमचं एक असं नाव, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे ना? तुम्हाला काय वाटतं कोणता नेता निवडून यावा ह्या वेळेला? मी म्हणतो वैभव यावा बा. वैभव यावा असं तुम्हाला वाटतं निवडून? बरं. इथे आणखी काका आहेत. काका, नाव काय आपलं? मधुकर किसन मुठे. गाव कोणतं? सलग.
शलद गावचे तुम्ही. शलद गावामध्ये कोणाची चर्चा चालू आहे सध्या? तर गावामध्ये सगळ्यांची साहेबांची आहे, सगळ्यांची. सगळ्यांची चर्चा चालू आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं यावेळेला? आता मी मत कोणाला देईल मला मी कसं काय सांगतो. नाही, निवडून कोण येऊ शकतं? तुम्ही मत कोणाला देणार हे विचारत नाही मी, पण कोण निवडून येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? मी नाही सांगू शकतो. नाही सांग. चर्चा कोणती चालू आहे शलदमध्ये? कोणाची चर्चा चालू आहे सध्या? मी एवढं बोलत नाही तुम्ही. चल इकडे आणखी आहेत काही, त्यांना पण विचारूया. काका नाव काय आपलं? विठ्ठल मोठे. विठ्ठल मोठे. गाव कोणतं आपलं? इकडे पण पाडराणाचे. पाडळण्याचे. तुम्ही ह्याच गावचे आहेत? पाडळणे गावामध्ये कोणाची चर्चा चालू आहे सध्या? तुतारी चर्चा चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं अकोला तालुक्यात? आता निवडायचं तसं नाही, पण मग अपेक्षा आहे का तुतारीवाला येईल बा असं. तुतारीवाल्याचं नाव माहिती आहे तुम्हाला? हो. काय? अमित बांगरे निवडून यावं असं तुम्हाला वाटतंय? बरोबर. इथं तळेकर दादा पण आहेत. या अमित बांगरेंचे खंदे कार्यकर्ते ते, त्यामुळे ते बोलायला नाही म्हणतायत. आपण बघू इकडे काही महिला वर्ग पण आहे, तर या ठिकाणी तरुण वर्ग पण आहे. दादा नाव काय तुझं? निखिल. मतदानाचा अधिकार प्राप्त झालाय तुम्हाला? झालाय. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणत्या गावचे आहेत? पाडळण्याच्या गावचे आहेत. काय वाटतं पाडळणे गावामध्ये कोणाची चर्चा आहे सध्या? सध्या तर वैभव भाऊंची चर्चा आहे. वैभव भाऊंची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं? शक्यतो तरी भाऊंची गॅरंटी. वैभवांची गॅरंटी निवडून यावं म्हणून. त्यांच्या वडिलांनी वगैरे कारकिर्दी भरपूर केलेली आहे आपल्या गावामध्ये. म्हणजे तालुक्यासाठी भरपूर काय केलेलं आहे त्यांनी असं. आणि ते आता जेवण आणि याच्याशी महोत्सोबत संघर्ष करून राहिले, पण तरी पण लोकांची अशी इच्छा आहे की भाऊंच्या मागं सगळ्यांनी ठामपणे उभे राहावं. माझी पण इच्छा आहे की भाऊंच्या मागं आपल्या तालुक्याने चांगलं उभं राहावं. भाऊंच्या मागे सगळ्यांनी उभं राहावं अशी तुमची इच्छा आहे. तुमचं वय काय आता? माझं वय 21 वय. म्हणजे साधारण 18. ही तुमचं पहिल्यांदा मत आहे काय? मत म्हणजे तुमचं पहिलं मत यावेळेला छत्रीला जाणार असं म्हणायचं? नाही, याला रिक्षाला. सॉरी, पहिलं मत रिक्षाला तुमचं? पहिलं रिक्षाला. इकडे महिला वर्ग पण आहे. महिला वर्गांना पण खूप साऱ्या योजना मिळालेल्या आहेत, तर महिला वर्गांना आपण विचारूया. ताई बोला ना. नाही या चालू राहू. ताई या, 1 मिनिट या फक्त. या मावशी बोल, ते मम्मी बोल. या घाबरतायत बोलायला महिला वर्गांना. साधारणतः आता जी योजना आली होती लाडकी बहीण, त्यामध्ये प्रत्येक महिलांना साधारणतः 7,500 मिळाले. तुम्हाला लाभ मिळाला का? हो, भेटेल. 7,500 मिळाले. तुम्ही कोणत्या गावचे? मी इथली नाही, मी कोपरगाव तालुका. कोपरगाव तालुका का तुमचा? कोपरगाव तालुक्यामध्ये कोणाची सध्या चर्चा चालू आहे? आशुतोष दादाची. अच्छा, आशुतोष दादा चालू आहे. इथे तुम्ही पाहुणे म्हणून आहेत का? ओके. हे तुमच्या बहिणीचं घर आहे? अच्छा, म्हणजे पाहुणे म्हणून आले दिवाळीला. असं देव. चला आपण पुढे बघूया. खूप लोक बसलेले आहेत, त्यांचं पण मत. इथे अनेक जण बसलेले आहेत, यांचं पण आपण मत जाणून घेऊया. काका, अकोला तालुक्यात इलेक्शनची चांगली रणधुमाळी चालू आहे. आपण आता पाडळणे गावामध्ये, तुम्हाला काय वाटतं पाडळणे गावामध्ये कोणाची हवा सध्या चालू आहे? तसं सांगता येत नाही. आमच्याकडे ते जेवढे उभे राहिले त्यांच्या मागे सर्व. तुम्ही ह्याच गावचे आहात का? हां, वन वे असं नाही काही, एकच आहे सर्व. जेवढे आहे ते आपलेच सगळे आहेत, ते आपलेच आहे. तुम्हाला एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कोणी निवडून यावं असं काय तुमचं मत? जेवढे राहिले तेवढे क्वालिफाईड आहे. कोणत्या आलं तरी योग्यच. कोणतं आलं तरी तुमच्यासाठी योग्यच आहे. बाबा, तुम्ही कोणत्या गावचे आहेत? याच गावचे. तुम्ही सगळे याच गावचे आहेत का? तुम्हाला काय वाटतं सध्या कोणाची चर्चा चालू आहे पाडळणे गावामध्ये? बोलले तेच कर, हे बोलले तेच कर. कोणी निवडून या, आम्ही सगळ्यांच्या सोबत आहे. बरोबर, सगळे आपलीच आहेत. धामणगावावरी या गावातील लिंगदरा ह्या परिसरामध्ये आहोत. इथे एक तरुण आहे, यांना आपण विचारूया. सध्या इलेक्शन आहे 20 तारखेला. निवडणुकीची पूर्ण रणधुमाळी चालू आहे. आपणास काय वाटतं या पूर्ण परिसरामधून कोणाची चर्चा इथे चालू आहे? कोणाचं वातावरण आहे इथे? सध्या तरी वैभव भाऊंचीच चर्चा जास्त चालू आहे या एरियामध्ये. बाकीचे येतात गाड्या, पण मग तरी जास्तीत जास्त रिक्षाच्या जास्त गाड्या येतात इकडं. तुम्हाला काय वाटतं अकोला तालुक्यासाठी आता जी निवडणूक चालू आहे त्यामध्ये कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो? तसं नाही सांगू शकत, कारण की सर्वांचेच प्रचार जोरदार चालू आहे. पण मग या एरियामध्ये इकडं वैभव भाऊंचा प्रचार जास्त चालू आहे. वैभवचा प्रचार जास्त चालू आहे. मित्रांनो, आपण आज अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये फिरलो. अनेक तरुणांची असेल, वयस्कर लोकांची असेल, महिलांची असेल, प्रत्येकांच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेतल्या. मित्रांनो, 20 तारखेला निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर पुढचे 5 वर्ष आपल्या अकोला तालुक्याचं भवितव्य त्यावर निर्भर असणार आहे.
मी अकोले तालुक्यातल्या तमाम जनतेला गावकरी न्यूजकडून आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करा. मतदान हा तुमचा अधिकार आहे, हक्क आहे, कर्तव्य पण आहे. त्यामुळे तुम्ही मतदान नक्की करायलाच हवं आणि तुमचा जो योग्य उमेदवार असेल त्या योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान करायला हवं. किरण आवारीसह मी विशाल आवारी, गावकरी न्यूज.